अर्धा डोंगर चढून आलोय. धापाटा आमच्या गावातल्या हनुमान मंदिरचे दर्शन घेऊन आम्ही सकाळी 5 वाजता भाजे या गावात पोहोचलो. तिथनं सकाळी 6 वाजता आम्ही महाराजांचे दर्शन घेऊन लोहगडाच्या दिशेने निघालो. जय श्रीराम. भाजे या गावातून लोहगडाचे अंतर 5 ते 6 किलोमीटर होते आणि तेवढं आम्हाला चालत जायचं होतं. अर्धा डोंगर चढून आलोय. धापाटा घालवले. तिथनं तासभर चालून आल्यानंतर आम्ही लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. महाराजांचे स्मारक काय सुंदर केले होते तिथं. तिथलं दर्शन घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. अजून खाली पायथ्यालाच आहे. वरती जाऊन चला बघूया गड कसा आहे. गड चढताना काही धारकरी गीत घेत चालले होते, त्यामुळे काय थकवा वाटत नव्हता. मी पहिल्यांदाच लोहगडावर आलो होतो. याच्या आधी पाहिला होता तो फक्त फोटो आणि रील्स मध्ये. आता तर प्रत्यक्ष डोळ्याने बघत आहे. मनातल्या कुठल्या तरी अशा कोपऱ्यात असं वाटत होतं की महाराज या दरवाजातून गेले असतील का, त्यांचा हात या दगडांना स्पर्श झाला असेल का, तर इथे कुठे आपले मावळे उभे राहिले असतील का. जसं जसं मी या गडावर फिरत होतो तसं तसं माझ्या मनातल्या पुस्तकातलं एक एक पान पलटत होतं. आणि गडावर आल्यावर गड पाहायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. आणि हे आपल्याला गडकोट मोहिमेमध्ये अनुभवायला मिळतं. गडावर बसून आपण आपल्या शिदोरीतून आणलेला खरडा भाकर खाणं याच्यापेक्षा आनंद कुठला. मग तिथं नाश्ता करून आम्ही आणखीन गड फिरायला निघालो. लोहगडावर विंचूकडा म्हणून बुरुज आहे, तर ते बघायला चाललोय. जाताना बजरंग बलीचे जरा व्हिडिओ घेऊन आम्ही पुढे निघालो. लोहगडाच्या डोंगराचा लांब पसरलेला कडा हा इंचूकडा म्हणून ओळखला जातो. तिथले झाल्यानंतर आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी चाललोय. मंदिर बनवाऊंगा वापस ना जाऊंगा ये तेरी अयोध्या छोड़ के रामा रे रामा रे. तिथून महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. एकेरी मार्ग असल्यामुळे गड उतरायला थोडा वेळ लागला. गड उतरताना गुरुजींचे पण दर्शन झाले. आज गुरुजींचे 95च्या आसपास वय आहे, तरी पण ते पायात चप्पल बिना घालता गड चढत आहे. काय ती निष्ठा. तिथून खाली आलो तर तिथे महाजन गुरुजीही भेटले. तिथून त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर निघालो. मोहिमेचे अजून 6 ब्लॉग होणार आहे, ते तुम्ही मिस करू नका. पुढे अजून भरपूर गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत, त्यासाठी मला फॉलो नक्की करा.